नमस्कार, मी मयुरी. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कढीपत्त्याची चटणी. आणि ही चटणी ना खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट असते. तर आपण कढीपत्ता फोडणीला तर घालतो, पण नेहमीच तो बाजूला काढून ठेवतो. त्यामुळे त्याचे जे औषधी गुणधर्म आहे ते आपल्या शरीराला मिळतच नाही. तर यावर एक उपाय म्हणजे कढीपत्त्याची चटणी. हा बेस्ट ऑप्शन आहे. तर सगळ्यात अगोदर ना आपल्याला यासाठी लागणार आहे भरपूर प्रमाणात असा कढीपत्ता. तो आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे, अशा प्रकारे झाला पाहिजे. नंतर एक पॅन घ्यायचं, त्यात थोडीशी उडदाची डाळ टाकायची आणि ती छान खरपूस अशी भाजून घ्यायची. आणि नंतर डाळ्या घ्यायच्या, त्या पण छान अशा भाजून घ्यायच्या. आणि नंतर मी घेतला आहे धने, जिरे आणि तीळ. हे एकत्रच भाजून घ्यायचं छान पद्धतीने आणि खमंग असा त्याचा सुवास येईपर्यंत ते भाजायचं. नंतर मी घेतले आहेत शेंगदाणे, ते पण खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. आणि जितकं आपण हे छान खरपूस भाजतो ना, चव अतिशय छान लागते. सुकं खोबरं घेतलं आहे आणि ते पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. सुक्या 3 ते 4 मिरच्या घेतल्या आहेत, तर त्याही भाजून घेतल्या. थोडा लसूण घेतला आहे, थोडं तेल टाकून हा परतून घ्यायचा. आणि नंतर सगळं जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते थंड होऊ द्यायचे आणि मग आपल्याला हे दळून घ्यायचे आहेत. तर मिक्सरमध्ये सगळ्यात अगोदर ना मी डाळ्या आणि जी उडदाची डाळ होती ती जाडसर दळून घेतली. आणि मग बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स त्यात टाकून एकत्र दळून घ्यायचे. थोडं जाडसरच दळायचं, जास्त बारीक नाही दळायचं अगोदरच. आणि सगळ्यात नंतर टाकायचा त्यात कढीपत्ता. आणि कढीपत्ता टाकल्यानंतर त्यात थोडीशी लाल तिखट टाकायची चवीनुसार, आपल्याला आवडेल तसं. आणि नंतर चिंच टाकायची आणि मीठ टाकायचं. आणि छान पद्धतीने हे जाड बारीक जसं आपल्याला आवडेल तसं दळून घ्यायचं. अशा प्रकारे ही चटणी बनते. कारण ही जी चटणी आहे ती अतिशय पौष्टिक असते आणि हिचे औषधी गुणधर्म पण खूप आहेत. तर अशा प्रकारे आपण ही चटणी स्टोर करू शकतो 1 महिन्यापर्यंत आणि फ्रीजमध्ये ठेवायची. हे तुम्ही भातासोबत, पोळीसोबत, इडलीसोबत, डोस्यासोबत खाऊ शकता. अप्रतिम अशी लागते. कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा.